अजून एक कूलर तिथे लावा. नाही ते द्या कृष्णा महाराजांना. हा ते कृष्णा महाराजांना ठेवा कूलर. स्वराचा आवाज कमी पाहिजे थोडा. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्णा हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्णा हरी. राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्णा हरी. जय राम कृष्ण हरी.
अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे विसंबिना माता बाळा तैसा लळा पाळावा तैसा लळा पाळावा तैसा लळा पाळावा विसंबेना पाळा माता सालडा पाडावा तैसा लळा पाळावा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूची त्रिभुवने ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला तुकया रक्षिता तो झाला तुकया रक्षिता तो झाला त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया तो झाला तुकया रक्षिता तुझा त्रिभुवने ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला तुकया रक्षिता तो झाला तुकया रक्षिता तो झाला त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला तुकया रक्षिता तो झाला तुकया रक्षिता तो झाला देखते गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे पार कुमाई बार कुमाई 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 पार बार कुमाई पार बार कुमाई पार बार कुमाई पार बार कुमाई बार कुमाई संगीत अलंकार आदरणीय महेश्वरजी महाराज बगुरे गुरुजी आणि त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण संगीत अलंकार बाळासाहेब महाराज कुलकर्णी आणि मृदंग साथीला मृदंग अलंकार कृष्णा महाराज बोरकडे.
अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अमर झाला अमर झाला अमर झाला अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अमर झाला अंतरला अंतरला संसारा अंतरला 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 संसारा न देखती गर्भवास न देखती गर्भवास अंतरला संसारा अंतरला संसारा हे संसारा अंतरला हे संसारा अंतरला अंतरला संसारा न देखती गर्भवास देखती गर्भवास कधी दास स्वर हा कधी दास 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 कधी दास 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 कधी दास दास विष्णूचे दास
न देखती गर्भवास न देखते गर्भवास 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 विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 पुंडलिकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई महाराज की जय महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जीवदानी माता की जय विठ्ठल 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 स्वर कमी करा. अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. थोडा स्वर. न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची
विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः मनोनिलावा अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात होते गण गण गणात गण गणात हसत मुखाने घन करुणेच्या हसत मुखाने शेगावी दरवळतो कधी होरी गुप्त भक्तांना भेटून येतो भक्तांना गण गण गणात होते मंत्रमुखाने वदन्याता सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरोध अहो स्वामी दया देवा यावरी न करावा वेरो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो स्वामी आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटीश्वर संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मानवी जीवनात योग्य ठिकाणी अनुसरण घडल्यानंतरचा प्रसाद किती उंच अवस्थेचा असू शकतो त्या प्रसादाची उंची सांगणारा
अनुसरणाचं फळ सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे, हो घातलेला हा भक्ती महोत्सव कोणत्या निमित्तानं आहे. आज श्री समर्थ कृपा भजनी मंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तब्बल 15 वर्ष झाले हा उत्सव संपन्न आपण करीत आहात आणि यावर्षी 16 वर्ष या उत्सवाला पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने खूप चांगलं नियोजन श्री समर्थ कृपा भजनी मंडळ नाला सोपारा विरार या समूहाने, या सर्व मंडळींनी खूप आनंदाचा पूरच जणू आपल्या या वसई विरार भागामध्ये आणून दिलेला आहे. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, जिकडं पाहावं तिकडं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि हा आनंद भजन सेवेचा आनंद आहे. 16 वर्ष पूर्ण होत आहे. भगवत चरणी तब्बल 1 दशक आणि वरती 6 वर्ष भगवंताने आपली सेवा स्वीकारली. त्या सेवेचा कृतज्ञतेचा अत्यंत दिव्य आणि भव्य असा सोहळा आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन साजरा केला करत आहात. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. खूप चांगल्या पद्धतीची भजन स्पर्धा आपण दिवसभर सगळ्यांच्या माध्यमातून साकारते. मी दुपारी जेव्हा जेव्हा बोलणं झालं त्यावेळेला आदरणीय कृष्णा महाराज बोरकडे, आदरणीय गुरुजी या कार्यक्रमाच्या परीक्षकाची कामाची धुरा सांभाळत होते आणि त्यावरूनच माहिती पडलं की भजनाचा किती मोठा सोहळा, किती मोठा आनंद आपण सगळेजण साजरा करीत आहात. खरं तर आपणा सर्व समर्थ कृपा भजनी मंडळाच्या कार्यकारिणीचे चरणी प्रणाम करतो. या समर्थ कृपा भजनी मंडळाचे जे संस्थापक आहेत ते आदरणीय हरिभक्त परायण श्री विश्वनाथजी बांद्रे, या समर्थ कृपा भजनी मंडळ कार्यकारिणीचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते श्री अरविंदजी मोरे, सचिव श्री गजानन जोशी, खजिनदार श्री जनार्दनजी शिंदेबापू, कार्याध्यक्ष श्री प्रणव लांबाडे, उपसचिव श्री अनिलजी भेकरे, सहखजिनदार श्री राजू पाडावे, उपाध्यक्ष श्री राजेश येले, सदस्य श्री संदीप तावडे, श्री सत्यवान केसरकर, श्री सुनील आंबावले, सन्माननीय सगळी सभासद मंडळी. नावं भरपूर आहे त्यामुळं घेत नाही. आपल्या सगळ्यांच्या प्रती माझी खूप अंतःकरणापासून श्रद्धा आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रती करुणा प्रेमभावना व्यक्त करतो. आपणा सगळ्यांना मनापासून वंदन करतो. खूप दिवसापासूनचा आग्रह, महाराष्ट्राचं मृदंग वैभव, महाराष्ट्रामध्ये जे काही लाडके मृदंग वादक आहेत त्यात सगळ्यांचेच लाडके वादकांची जे लाडके 1 क्रमांकाचं नाव महाराष्ट्रातलं मृदंग क्षेत्रामध्ये स्वीकारलं जाणार आमच्या कृष्णाजी महाराज बोरकडे महाराजांचा संपर्क होता. बाबा आपण ही सेवा केली पाहिजे. तसा आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनंतरचे जे उत्सव आहे ते लगभग सगळी वारीच्याच तयारीचे उत्सव आहे. त्यात अधिक मास आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात लवकर निघणारा पालखी सोहळा मुक्ताबाईचा आहे. त्याची तयारी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे. 24 जूनला मुक्ताबाईचं प्रस्थान आहे. त्यामुळं सुरुवातीला जरा चाल ढकल केली की मला आपण सेवेकरता आग्रह करू नका, परंतु कृष्णा महाराजांच्या अतिप्रेमामुळं, आग्रहामुळं ही सेवा आपण माझ्याकडे सुपूर्द केली. मी आपणा सगळ्यांना मनपूर्वक वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्राचं भजन वैभव, हजारो विद्यार्थी ज्यांनी भजन सानिध्यामध्ये उन्हाळपोर भजनाच्या मायेखाली, पंखाखाली माझ्या श्रीगुरु बोधेबाबांच्या आशीर्वादानं आणली, अशा आदरणीय महाराष्ट्राचे लाडके श्रद्धेय महेश्वरजी भगुरे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांनाही वंदन करतो. आपण कीर्तनाला तर आहात गुरुजी, योग्य परीक्षक समर्थ कृपा भजनी मंडळाला लाभला याचा मला विशेष आनंद आहे. सध्या लोक कोणालाही टोपी घालतात आणि कोणालाही जॉकेट घालून परीक्षकाला बसवतात. पार त्या भजनी प्रेमीचं वांग्यात घोळं जातं. त्याला त्यातलं कळावं, त्याला बसवावं. पण खरोखर निवड तुमची चांगली आहे. परीक्षक निवडण्याची कला ही मुक्ताबाईकडे आहे. मुक्ताबाईने परीक्षक निवडावे. गोरोबा काकांची निवड मुक्ताबाईने केलेली निवड आहे. त्यामुळं तुम्ही संत परंपरेत वारकरी संप्रदायाच्या भजनाच्या प्रारंभी पायरीत पास झालात. सपास नाही, पूर्ण चांगल्या मार्काने पास झालात की तुम्ही दोघांना इथं निमंत्रित केलं. आदरणीय गुरुजींना वंदन करतो. गुरुजींच्याच साथीला आमचे बंधू बाळासाहेबजी कुलकर्णी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. बाळासाहेब महाराजांचे चरणी प्रणाम. ही सगळी श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय भजनी मंडळ नाला सोपारा वसई विरार आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आता मुंबई प्रांतात आल्यानंतर एवढी गरमी सहनच करावी लागते.
ती हो म्हणूनही सहन करावी लागते, नाही म्हणूनही सहन करावी लागते. मुंबईमध्ये आल्यानंतर आंघोळ न करता आंघोळ झाली तर मुंबईत आल्याचं समाधान आमच्या सारख्याने व्यक्त करायचं. आता आम्ही ग्रामीण भागात हवेत राहणारी माणसं, तुम्ही स्टँडवरची माणसं, तुम्ही स्टँडवर लोक, आम्ही स्टँडवरची माणसं, असा फरक आहे. त्यामुळे MH1 MH0 1 2 3 इथून सुरुवात होते. जे काय अभिनव निघेल ते सगळं मुंबई प्रांतात निघतं आणि मग ग्रामीण भागामध्ये पोहोचतं. पण अशा मुंबईमध्ये कीर्तन करण्याचा खूप मोठा आगळा वेगळा आनंद तुम्हा सगळ्या शहरवासियांच्या या मेट्रो शहरामध्ये राहून सुद्धा वारकरी संप्रदायाची धुरा इतक्या डौलानं इथं वसई विरारमध्ये पडत आहे, याचा आमच्यासारख्या वारकऱ्याला खूप मोठा स्वाभिमान. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे तुमच्याकडे पाहतील. हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवराय पाहतील त्यावेळेला ते म्हणतील 6 जून 1674 शिवराज्याभिषेकाचा डौल, तो स्वराज्याचा ध्वज जसा आनंदानं फडफडत होता तसं आज तागत 2026 मध्ये सुद्धा या सगळ्या माझ्या वसई विरारच्या साधकांनी, विशेषतः समर्थ कृपा भजनी मंडळाच्या सर्व सभासदांनी माझ्या ज्ञानोबरांचाही हा वारकरी संप्रदायाचा धर्माचा ध्वज आजही फडफडत ठेवला. याचा अंतःकरणपूर्वक आनंद आपल्या सर्व संतांना, तुम्हा माझ्या आईवडिलांना आणि आपल्या सर्व धर्मरक्षकांना निश्चितच असेल, यात माझ्या मनात शंका नाही. सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. सिस्टीम फार लांबून आणली आपण. काळूबाळू साऊंड सिस्टीम खळकोजर आमचे विकीदादा नाशिकवरून या कार्यक्रमाला आले. महाराष्ट्रामध्ये गाजलेला त्यांचा साऊंड आहे. त्यांची वेळ तुम्हाला योगायोगानं मिळाली. आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. सगळी सभासद मंडळी, जी मंडळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करत असतील त्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. तुमची काहींची नावं मला पाठही नाही, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. आदरणीय PI साहेब, API साहेब आदी करून सगळी आपल्या सुरक्षेचं खूप मोठं काम, खूप मोठं या महाराष्ट्राचं, देशाचं कवचच ज्यांनी सुरक्षेचं घातलेलं आहे. तुम्ही आपण ज्यांच्यामुळं कीर्तनात सुरक्षित बसलेलो आहे आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक पाऊल तुमच्या माझ्या लेकराचं ज्यांच्यामुळं सुरक्षित पडतंय, त्या महाराष्ट्र सरकारमधल्या महाराष्ट्र पोलिसांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांना आम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं वंदन करतो. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे. तुमच्या त्यागाला, तुमच्या समर्पणाला खरोखर आम्हा सगळ्यांचं वंदन आहे. आजवर पोलिसांवर टीकाच करणारे व्हिडिओ आपण पाहतो, पोलिसांना नावच ठेवणारे व्हिडिओ आपण पाहतो, पण खरोखर खाकीचं काय काम असतं, कायदा सुव्यवस्था कशी राखावी ही जी मंडळी दाखवून देतात, त्याच्या पाठीमागं खूप मोठा त्याग आहे. ना दिवाळी ना गणपती उत्सव. गणपती उत्सवात मुंबईमध्ये काय प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते साहेब. मी 5 किलोमीटर करता उभ्या आयुष्यात पहिल्यांदा 37 मिनिट थांबलो. म्हणजे 3 किलोमीटर 5 किलोमीटर मला 37 मिनिटाचा वेळ दाखवत होता. मी कृष्णा महाराजांना फोन केला, माझा रस्ता तर चुकला नाही, पण खरोखर मला तेवढाच वेळ लागला. काय ट्रॅफिक आहे तुमच्या रोडला, पण एवढ्याही ट्रॅफिकमध्ये जिथं आपण गरमी सहन करू शकत नाही, धूळ सहन करू शकत नाही, तिथं ही पोलीस मायबाप मंडळी, ट्रॅफिक पोलीस शिटी वाजवत वाजवत वाजवत, त्यांच्या शिटीला बरेच जण जुमानतही नाही, तरी ते त्यांची ड्युटीज ब्युटी या नियमाला अनुसरून सेवा बजावत असतात. ती मंडळी इथं उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. आज योगायोगानं आमचे दाजी इरळीचे दाजी तेही इथं उपस्थित आहे. त्यांचे नोकरीच्या निमित्तानं इथं राहायला योगायोगानं त्यांच्याच परिसरात कीर्तन आहे. आपणा सगळ्यांच्याच प्रती करुणा व्यक्त करून माझ्या सेवेला सुरुवात करतोय. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. हा तुकोबरायांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबर आहे अनुसरणाची काय ताकद आहे वारकऱ्याची ती दाखवूनच देत आहे. मराठी वाचकांच्या, मराठी भाषकांच्या कायम कानावर येणारे 2 शब्द आहे. 1 अनुकरण आहे आणि 2 अनुसरण आहे. अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं. एखाद्याची वेशभूषा केशभूषा पाहून जसाचा तसा शृंगार करणं हे अनुकरण आहे. पण एखाद्याच्या पवित्र जीवनाची वाटचाल पाहून मला इतकं सुंदर आयुष्य जगायचंय असा आपल्या जीवनाचा ठरावच मांडून घेणं, आपल्या जीवनाचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ठरवणं, याला अनुसरण म्हणतात. अनुकरणाला फार जगामध्ये किंमत नाही.
दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज होत नाही. अरे छत्रपती शिवराय म्हणजे काय तास 2 तासाचं पार्ट आहे का? अभिनय आहे का तो? केला 2 तास दिला सोडून. पार्ट नाही ते, अभिनय नाही. दाढी वाढवल्यानंतर, चंद्रकोर लावल्यानंतर, घोड्यावर स्वार झाल्यानंतर कोणी आपल्याला महाराज बनणार नाही, म्हणणार नाही. कोणी बनणारही नाही, कोणी म्हणणारही नाही. छत्रपती या पदाला गवसणी घालण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी केवळ स्वराज्याकरता हातात घोड्याचा लगाम घेऊन समर्पणाच्या भूमिकेत उभं तारुण्य महाराष्ट्राच्या मातीला विकावं लागतं, तेव्हा छत्रपती या पदाला गवसणी घालता येते. ते काही एवढं सोपं नाही. नाटक करायला काय लागतं? नाटक कोणी करेल? नाटक आहे, अनुकरण आहे. पण तुकोबरा आपल्याला अनुकरणाकडे नेत नाही. महाराज आपल्याला अनुसरणाकडे नेत आहे. अनुकरणात आपण पडाल तर आपला काळ फार सीमित असेल. संत म्हटले तुम्ही अनुसरणात पडा. अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे शरणागती. तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. फळ मिळावं अशी अपेक्षा असेल तर माणसानं अनुसरण केलं पाहिजे. तुम्ही सगळे भजनप्रेमी मंडळी आहात. माणसानं भजनाच्या ठिकाणी आपलं अनुसरण स्वीकारलं पाहिजे. टाळ वाजल्या तबल्याचा, मृदंगाचा, हार्मोनियमचा आवाज आल्या जो भजनाच्या दिशेनं पळत सुटतो ते टाळ बारशाचे वाजताय की ते टाळ श्राद्धाचे वाजताय, हा विचार ज्याच्या मनात येत नाही त्यानं समजावं आपलं अनुसरण योग्य चाललेलं आहे. त्याला टाळ वाजल्यानंतरही मला बोलावलं का आणि मला काय निमंत्रण आहे का आणि समर्थ कृपा भजनी मंडळानं काय आमचं नाव छापलं का? अरे नसल जागा राहिली त्या पत्रिकेत. नाही पण आमचं नाव पाहिजे होत. अरे आठवण नसेल राहिली. नाही पण आम्हाला कोणी निरोप नाही. अरे नसल लागला फोन. नाही पण कोणी आमच्या शेजाऱ्याला निरोप येतो ना, आमचाच फोन कसा लागत नाही? अरे नसेलच बाबा स्मरणात राहिलं. अरे नका लागू द्या, पण एखादा निरोप दारात येऊन वेळ नसेल भेटला. समजूत बदला. परमार्थाची अत्यंत सोपी आणि सीमित व्याख्या आहे तिथं समजूत बदला. क्षेत्र कोणतंही असो, माणसाला समजूत बदलता आली पाहिजे. जी माणसं समजूत बदलता त्यांचं भलं होतं. नाही मला त्याने आयुष्यात दोष लावले, मला त्याने शिव्या घातले, बदला समजूत. नाही तो आमच्या दारात आला नाही, बदला समजूत. नाही मी पुढे जात असताना मला विनाकारणच हॉर्न मारला, अरे बदला समजूत. हे समजूतदार माणसाचं जग आहे. वाद घालायला गेलो तर कीर्तनातून बाहेर जाता 10 लोकांशी वाद घालावा लागतो. काय त्याच्यासाठी पैदा झालो आपण? इतकं परमेश्वरानं सुंदर आयुष्य दिलं. समजूत बदला. परमार्थाची सुलभ व्याख्या आहे. परमार्थ म्हणजे काय? असा इकडचा डोंगर इकडं उचलून आणून ठेवायचा म्हणजे परमार्थ नाही. आमचे गुरुजी गुलेबाबांचं वाक्य सांगायचे, परमार्थ म्हणजे काय बुवा? इकडचा डोंगर इकडं उचलून ठेवायचा म्हणजे परमार्थ नाही. अरे समजूत बदला की झाला परमार्थ. कोण काय म्हणतोय ते ऐकायचं, पण आपली समजूत कधी बदलू द्यायची नाही. अंतःकरणात निर्माण झालेली भक्ती साधनेची अतूट असलेली, श्रद्धे असलेली, अहेतुक निर्माण झालेली भावना कधी दृढ होत गेली पाहिजे, ती बदलता कामा नये. समजूतदारपणा वारकरी संप्रदाय शिकवू शकतो. आपण समजूतदार व्हायला इथं आलोय. काही लोक इथं येऊन मूर्खपणा करायला लागले. त्यांना काय समजूतदार म्हणायचं महाराज? हे समजदारीचं काम आहे. समजूतदारपणा. काही लोक समजदार आहे, ते स्वतःला त्रास झाला तरी त्याचा वापो करत नाही, उल्लेख करत नाही. किती समजूत बदलायची? ज्या सासूला, कीर्तनात बसलेल्या सासूला असं वाटतं की माझी सून माझी सेवाच करत नाही, समजूत बदला. कशी करायची समजूत बदलायची? तुमची सून तुमची सेवा करत नाही असं तुम्हाला 100% माहिती झालं. सगळ्या सासवांनी ध्यानात ठेवा. आता एखादा सण येऊ द्या. आता कोणता सण आहे पुढं? मला वाटतं आता वटपौर्णिमा येईल. वटपौर्णिमेला तुम्ही लवकर उठा. कोणी? सासूनी. सकाळी लवकर उठा. स्वयंपाकाला तुम्ही लागा. सोनेला म्हणा, ऐका जरा माता मावल्या, बाई रोज तू स्वयंपाक करते, आजच्या दिवस मला बनवू दे. मी स्वयंपाक बनवते, तू घरातली बाकी सगळी कामं आवर. ती म्हणेल आत्या मी बनवते. नाही मला बनवू दे. तुम्ही स्वयंपाक बनवा. कुठलाही स्वयंपाक बनवू नका, पुरणपोळीचा बेत बनवा. माझी विनंती एवढं तुम्ही करा. समजूत बदलणं कशाला म्हणता? ऐका, स्वयंपाक तुम्ही बनवा,
घरातली सगळी कामं तिला करू द्या. ज्या वेळेला पूर्ण स्वयंपाक तयार होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचं तुमच्या मालकाचं पुरणपोळीनं सजवलेलं ताट बनवाल, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक सासूला माझी विनंती आहे, तुम्ही एकदा तुमच्या लाडक्या सुनबाईचं सुद्धा ताट बनवा. लाज वाटू देऊ नका. आपलं घर चालवण्याकरता समजूत आपल्यालाच बदलावी लागणार आहे. काय बाहेरचे लोक तुमचं घर नीट ठेवायला येणार नाही. तुम्ही ताट बनवा. ते ताट तुमच्या मुलाचं आणि नवऱ्याचं बनवत असताना एकदा सोन्याचं ताट बनवा. त्या सोन्याच्या ताटातही सगळे पदार्थ वाढा. पुरणपोळी ठेवा, गुलाबजाम ठेवा, जिलेबी ठेवा, बासुंदी ठेवा, काय असतील नसतील आमरस ठेवा, ती सगळी पदार्थ ठेवा. आणि सोन्याला म्हणा, बाई रोज तू आम्हाला जेवू घालते, पोरी आज 2 घास तू खाऊन घे. ते म्हणेन मी हो हो तू बैस. अहो पण आता तुमचं राहिलं सगळं, तू बैस आधी. ज्या दिवशी या नाल्या सोपाऱ्यातली वसई विरार मधली एक सासू एका सुनेपुढं पुरणपोळीनं सजवलेलं ताट नेऊन ठेवील, मी शपथ घेऊन सांगतो तुमची सून तिच्या आईला फोन लावेल आणि सांगेल, आई देवानं मला अशी सासू दिली, असं वाटतं पुढचा जन्म माझा तुझ्या पोटी नाही झाला तर निदान माझ्या सासूच्या पोटी तरी व्हावा. माझी सदिच्छा आहे, शुभकामना आहे. टाळ्या वाजवताना माणसंच दिसताय, याचा अर्थ महिला काही समजूत बदलायला अजून तयार नाही. तुमच्या या स्वभावामुळं या महाराष्ट्राचं वाटोळ झालेलं आहे. कोणी समजूत बदलायला तयार होत नाही. काय एक कोरपाना करायचा. माता माऊल्यानो, आमच्या मनगटात इतकी ताकद आहे की आम्ही घरही चालू शकतो, संसारही चालू शकतो, वनवन फिरू, भटकू, लोकांच्या शिव्या खाऊ, काय वरच्या साहेबांचं बोलणं खाऊ, ऑफिसला दणके खाऊ, लोकलचे झटके खाऊ, आर गर्दीत होत्याचं नव्हतं जित्याची पित्र करू, काय असतील नसतील ते सगळं सहन करू. फक्त कीर्तनात बसलेल्या महिलांना हात जोडून प्रार्थना आहे, आम्ही ज्या वेळेला रात्री 11ची लोकल पकडून थकलेले भागलेले घरात येतो, त्यावेळेला दार उघडल्या तुमच्या चेहऱ्यावर इतकं स्मित हास्य ठेवा. आमच्या आईबरोबरचा तुमचा घरातला इतका गोड संवाद ठेवा की माझ्या आईचं आणि तुमचं, अर्थात नवऱ्याच्या आईचं आणि त्याच्या बायकोचं बोलणं मालकानं ऐकलं की 11 वाजेला लोकलची ट्रेन पकडून आलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर कितीही दिवसभराचा थकवा असला तरी त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या वागण्यानं हसू आलं पाहिजे. याला समजूत बदलणं म्हणतात. कशा करता ऐकायची कीर्तन? भजनाचा अर्थ एका वाक्यात सांगितलं हो महाराजांनी, आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. हे आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो सुरदासांचं भजन आहे, फार गोड आहे. मन की तरंग मारलो, मन की तरंग मारलो बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो 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 बस हो गया भजन. दृष्टि में तेरी खोट है उंगलियां निहालता. दृष्टि में तेरी खोट है. अरे वैधव्य प्राप्त झालेल्या बाईकडे पाहिजे याला नजर नाही आणि तो माझ्या राजाच्या नावावर घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मूर्खा, सुभेदाराच्या सुनेचा गौरव करणारा माझा राजा कुठं आणि वैधव्य प्राप्त झालेल्या बाईकडं विशुद्ध नजरेने वाईट नजरेने पाहणारा तू कुठं? अरे हातपाय कलम करणारा माझ्या राजा कुठं? तुझे विचार कुठं रे? दृष्टि में तेरी खोट है उंगलियां निहालता. हा महाराजांचं काय गोड म्हणणं आहे.
समता का अंजन दाखलो कीर्तनाकडे चला भजनाकडे चला ज्ञानोबा तुकोबारांकडे चला आणि समतेचं अंजन डोळ्यात घाला समता का अंजन दाखलो समता का अंजन दाखलो बस हो गया भजन आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन आदत बुरी सुधारलो बस होया भजन आदत बुरी सुधारलो बस होया भजन 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 हा भजनी मंडळाचा वर्धापन दिन आहे म्हणून भजन काढलं आदत बुरी सुधारो बस हो गया भजन झाला परमार्थ अरे सवय बदला चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगाराच्या लांब या परविया नारी आणि परधन हे नको मनावरी येऊ देऊ लांब या दुसऱ्याच्या स्त्रीच्या लांब या दुसऱ्याच्या धनाच्या लांब या चुकीच्या लोकांच्या झालं भजन किती सुंदर आणि सोपे एक डोक्यातला अर्थ आहे आमच्या संतांनी काढलेला जी माणसं सोप्यातलं कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात आणि जे कठीणातलं सोपं करतात त्यांना संत म्हणतात संतांनी कठीणातलं सोपं केलं वचस एकम मनस एकम कर्मस एकम इति महात्मा बोलायचं एक मनात दुसरं आणि कर्मात तिसरंच याला काय म्हणायचं नाटक चालत नाही महाराज सत्तेचं समाज मान्यतेचं पैशाचं ज्ञानाचं प्रामाणिकपणाचं बडेपणाचं विद्वत्तेचं माणसानं नाटक करू नये नाटक नाटक असतं ते कधी पितळ उघड पडेल सांगता येत नाही जैसा आहे तैसा राहे तरी का देव दुरी आहे तसं राहायचं विनाकारणचं नाटक केलं की एक दिवस त्याचा घात होणार म्हणून महाराजांनी म्हटलं अनुकरण नाही अनुसरण अनुसरण माणसाला मोठं करतं अनुसरण माणसाला दाराबाहेर काढून देतं तुम्हाला पंचतंत्राला एक गोड उदाहरण सांगतो फार सुंदर उदाहरण आहे एका सिहिणीच्या मुखातला श्लोक आहे का शोरोसी कृतविद्योसी दर्शन्योसी पुत्रते यस्मिन कुले तो उत्पन्न उगाजस्त तरण हन्यते एका सिहिणीच्या मुखातलं वचन आहे पंचतंत्रामध्ये आलेली गोड घटना आहे ऐकून तुम्हाला छान वाटेल काय झालं एक सिंह पाणी प्यायला गेला आणि पाणी प्यायला गेल्यानंतर तळ्यावर पाणी पिता पिता समोर त्याच्या नजरेला एक कोलीन दिसली याला वाटलं अरे पाण्याबरोबर खाद्यही सापडलं त्यानं खाद्य पाहिल्या पाहिल्या डरकाळी फोडली कोणी सिंहाने तुम्ही बोर झाले का मी घरी जाऊ का लोड घेऊ नका एकदम वेळ येत काही ताण घेऊ नका तुमच्यापेक्षा मला या साहेब लोकांची जरा काळजी करावी लागेल त्यांच्या मागं बिचाऱ्यांच्या आपलं रोजचं आहे त्यांच्या मागं व्याप खूप आहे पुन्हा ते कीर्तनाला आले पाहिजे त्याच्यामुळे मला वेळ सोडावं लागणार आहे तर त्यांनी ठरवायचं आजच की यांचं वेळेवर नसतं वारकऱ्यांचं काही त्यानं ते खाद्य पाहिलं आणि सिंहानं डरकाळी फोडली डरकाळी फोडता बरोबर ती कोलीन घाबरली गुरुजी ती गर्भवती होती बाळ होतं बच्चं होतं तिच्या पोटात ती इतकी घाबरली का तिनं जीव वाचवण्याकरता खूप मोठी उडी घेतली पण ती उडी मारण्याच्या नादात पोटातलं बच्चं जमिनीवर पडलं आणि ती पडत निघून गेली तिनं जन्माला आलेल्या पोराकडं असं ओढून सुद्धा पाहिलं नाही निघून गेले सिंह त्या पिलाजवळ गेला काय केलं असेल हो सिंहाने त्या पिलाला तुम्ही बोला जरा काय केलं असेल मी तिकडे येऊ का खाली काय केलं असेल काही बोला तुम्हाला वाटेल ते स्वातंत्र्य आहे तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे काय केलं असेल खाल्लं असेल सिंहानं ते बच्चे उचललं खांद्यावर घेतलं का खाल्लं नाही हो त्याचं कारण आहे मोठी माणसं चिल्लर चाल्लर लोकांसोबत वाद घालत नाही रोडला भांडण दिसलं म्हणजे समजावं माणूस चिल्लर आहे एसटीत पीएमटीत मेट्रोमध्ये लोकलमध्ये वाद घालताना दिसला म्हणजे समजायचं माणूस चिल्लर आहे मोठी माणसं वाद नाही घालत सार्वजनिक जागेवर नाही घालत
मोठ्या लोकांच्या वादाची सुद्धा चर्चा होते. वारकरी संप्रदाय हा संवादाचाही संप्रदाय आणि वादाचाही संप्रदाय आहे. त्या संप्रदायात का वाद झाले नाही का? करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, करू तुमच्या सुखाचा संवाद. हे करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा करू संवाद, आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, सुखाचा संवाद, संवाद. करू आवडीने वाद. वाद घालायचा आवडीने. कोणी घातला? अहो जनाबाईने वाद घातला, पण सामान्य अशी नाही. कोणाशी? जगाच्या मालकाशी. जनाबाईच्या वादाचे अनेक पुरावे आहेत. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कराट्या तुझी रंडके झाले, तुझे गेले मळे तुला पाहुणं काळा रणे तुझे रंडके झाले. वाद आहे वाद, भांडण आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ की नेला, पुण्यवंत पाताळ की नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, तो भाग्यवंत केला, त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, वनाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा भाऊ केला कळ, कीर्तिवानाचे मारी आले बाळ, कीर्तिवानाचे मारी आले बाळ. जगामान विसे त्यांचे नाशिबळ, जगामान विसे त्यांचे नाशिबळ. जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, जनी म्हणे मी जाणे जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, दोन्ही मने मी जाणे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. वाद हे भांडण आहे. ज्याच्यात तुम्ही टाळ्या वाजवताय ते भांडण आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं भांडण सुद्धा इतकं पवित्र आहे की त्यात आपल्याला नाचावं वाटतं, टाळ्या वाजवावं वाटतात. हे ज्या संप्रदायाचं वैभव आहे, हीच या संप्रदायाची श्रीमंती आहे. महाराज, वाद आणि प्रेम, वादामध्ये क्रोध लागतो, पण वादातही जिथं प्रेम आहे तो वारकरी संप्रदाय. म्हणून मोठी माणसं सामान्यशी वाद घालत नाही. त्यानं ते बच्चं खांद्यावर घेतलं. कोणी? कोणाचं? खोल्याचं. खोल्याचं ते माझं आळणं खोले असल्यामुळे एकदम झटका येतो. बाकी खोल्याचं. घरी आला, त्यानं बायकोला सांगितलं, ए बाहेर रे. काय हो? तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे तिसरं माझं समज सांभाळ्याला. काय ताकद होती सिंहाची. आता सिंह गारच झाले महाराज. आता जर कीर्तनातून गेलेल्या एखाद्या पठ्ठ्यानं हा प्रयत्न करून पाहिला, तुम्ही कागदपत्र रेडी ठेवा. आपलं म्हणजे बाल्याची माय बाल्यान बाली, गेदार लावून गाव जाऊ दे वाहून, माय टिल्लू टिल्लून बाप टिल्लू टिल्लून दोघीच्या पोटी आलं, वानेराचं पिल्लू झाला संसार.
त्याच्या पुढं आपलं मर्यादा नाही, सीमा नाही, ताकद नाही आता कोणाचीच नाही. परवा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती. तिच्या ओल्या फरशीवर मी पाय दिल्यामुळं त्या बाईला जरा राग आला. त्या बाईने मला पोचा फेकून मार, डाग पडला माझ्या शर्टला. मी त्या बाईकडे पाहत होतो, ती बाई माझ्याकडे पाहत होती. ती बाई मला दुसरं काही मारायला शोधत होती मजबूत, पण पिंगळा चतुर. मी बाहेर पडलो आणि तिच्या नवऱ्याला फोन लावला. म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची, अशी बायको तुम्ही सांभाळू शकता. तो म्हणे काय झालं? अहो म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला. तो म्हटलं तुम्हाला? म्हटलं हो. तो म्हटलं तिला काही लाज, तिला काही अक्कल? म्हटलं हे तुम्ही तिला जाऊन विचारा ना घरी. तो म्हटलं फोन ठेवा तुम्ही हो, आज तिची खैर नाही महाराज, 15 मिनिटात घरी पोहोचतोय. मी त्याला 15 मिनिटांनी फोन केला. म्हटलं पोहोचले नाही तुम्ही घरी अजून? मी घरी पोहोचलोय महाराज. म्हटलं कुठे आहे? मी दारातच उभा आहे म्हणे. अहो म्हटलं दारात काय करता, घरात जा ना. घरात कसा जाऊ म्हणे, अजून फरशी ओली हो. सिंह गारच झाल्याचा पुरावा आहे. ते त्याची ताकद होती. तो म्हटलं सांभाळ माझं हे ते अनुकरण सांगतोय तुम्हाला, नाटक सांगतोय तुम्हाला. सांभाळायला लागली. दोन्ही पोरं मोठे झाले सिंहाचे. सिंहाची पोरं आयतं खात नाही महाराज, कधी आयतं नाही खात. त्यांना माहिती आहे कष्ट करावे लागतात, कष्ट केल्याशिवाय माणसाला भाकरी मिळत नाही. देव सुद्धा कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. साहेब तुम्ही म्हणून बरं चाललंय. कधी कधी असा प्रश्न पडतो, मटक्याचा धंदा प्युअर 2 नंबरचा आहे, पण फुल इमानदारी सुरू आहे. आणि नीटचा पेपर फुल इमानदारीचा आहे, फुल भ्रष्टाचार सुरू आहे. या देशातल्या तरुणापुढं खूप मोठा प्रश्न आहे. 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणारा जितका दोषी आहे, तितका या कीर्तनात बसलेल्या 22 वर्षाच्या तरुणीचं भविष्य उद्ध्वस्त करणारा सुद्धा आमच्या नजरेत दोषी आहे. गोरगरिबांच्या लेकरांचे उद्ध्वस्त भविष्य केले त्या मोठेगावकरनं. 13 जणांना अटक झालेली. 13 जण. विद्यार्थ्याच्या फ्युचरमध्ये भ्रष्टाचार. इतर सगळे देश हसताय आपल्याला की बघा हा तो भारत आहे ज्या देशाच्या पुढं माता असा शब्द लागलेला आहे. या जगाच्या पाठीवर आफ्रिका माता नाही, अफगाणिस्तान माता नाही, ऑस्ट्रेलिया माता नाही, अमेरिका माता नाही, फक्त भारत माता, जी विचाराला जन्म देते, आचार विचाराचं संगोपन करते, शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्थान आहे. इतकं सुंदर चारित्र्य या देशाचं. हे चारित्र्य जगाला ज्या देशाने दाखवून दिलं तो हा हिंदुस्थान आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य, हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, लेकिन उससे भी प्यारा है तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोळी या पोरांच्या जगण्यात आहे. आणि अशी आरोळी देणारे पत्थर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना. ज्या पोरांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो, त्या मुलांच्या हातात दगड येऊन बॉम्ब बनवणारा देश त्यांच्या हातातलं पुस्तक काढून जर व्यभिचार, हिंसाचार, भ्रष्टाचार तरुणपणात त्यांना शिकवत असेल तर या देशाचं फ्युचर धोक्यात आलेलं आहे महाराज. हसतील ना ते लोक आपल्याला. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नाचली सारी. मंत्र घ्या राष्ट्रधर्माचा, शुरत्वे टाळण्या धोका. कीर्तन ऐकू नका मुंबईकर, सळसळू द्या रक्त चांगल्या विचारा करता. पेटून उठा भगवत दिशेनं जायला, या राष्ट्राची, समाजाची, या घराची, या मातीची सेवा करायला. आओ सब मिलके एक गोकुल जैसा वातावरण हम गोकुल निर्माण करणे आहे. हम आग लगाने नहीं, प्रेम निर्माण केली आहे. म्हणा माझ्या गावात, माझ्या घरात, माझ्या मैत्रीत, माझ्या परिसरात प्रेम निर्माण झालं पाहिजे. हा देश आवाज देतोय आपल्याला. प्रार्थितो संत साधुना, शक्ती द्या
बुद्धी द्या लोका जाहला देश दुर्बल हा लाज राखा न घ्या शंका. एक भारत देशाच्या मातीचं पवित्र भजन आहे. त्या मातीनं आवाज दिला. ती काय म्हणते? उद्योगास्तव जाती समजल्या मानवतेसाठीनच उठल्या वस्तू जो बरी एकच असते तरी का प्रेमासी गाचळा बोलला भारत दाटून गळा बोलला भारत दाटून गळा करिता भेद असा का सगळा बोलला भारत दाटून गळा. या मातीनं दिलेला आवाज आहे. हिंदुस्थानात असं गाव नाही जगावात रतन खत्रीचं नाव नाही. फुल गद्दारीचा धंदा इमानदारीत चालतो आणि पेपर सुरक्षित व्हावे इमानदारीनं व्हावे तिथं भ्रष्टाचार होतो. दोष देता कोणाला? जोपर्यंत या देशात चपला रोडला आणि पुस्तकं येसीत विकल्या जात आहे तोपर्यंत आपला बुद्ध्यांक वाढण्याची अपेक्षा ना तुम्ही करा ना मी करतो. कोणी शक्य नाही महाराज. काळ बदललेला आहे. चला ते दोन्ही पुरुष शिकारीसाठी निघाले. कोणाचे? त्यांच्याबरोबर हेही निघालं कोल्याच. त्या दोघं भावांच्या चर्चा सुरू झाल्या. आज आपण हत्तीची शिकार करू. कोल्यानं ते ऐकलं. तो म्हटला यांच्याबरोबर आपलं मरण आहे आज. काही भित्री माणसं स्वतः लढत नाही दुसऱ्याला लढू देत नाही. स्वतः वारीला जात नाही जाणाऱ्याला जाऊ देत नाही. आपण न करी यात्रा दुजी अशी जाऊ नेदी ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुविद्या कुबुद्धी. काय यांच्याकडे पाहता? अरे करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाची सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाची. नाद करू नका अशा लोकांचा. आपण लढणाऱ्यांची पोरं आहे. सिंहाची पिलंय. काय घाबरायचं? लढताना माणसानं घाबरू नये. पराभव तो पराभव पण लढताना थांबू नये क्षत्रियाने. ते म्हटले चला आपल्याला आज हत्तीची शिकार करायची. कोलं म्हटलं तुम्ही माझा ऐका जरा. लयच गरम व्हायला लागला आधीच. तुम्ही जरा लवकरच आवरतं घ्या. कोलं म्हटलं फार पुढं तुम्ही जाऊ नका. आज तुम्ही एखादी छोटीशी शिकार करा आणि थांबा. ते म्हटले आम्हाला तू तुझं तत्वज्ञान सांगू नको. त्या दोघही भावांनी असं रागानं वळून पाहिलं. कोणाकडं? त्या कोल्याच्या पिलाकडे. ते तिथून पळत निघालं तर घरी आई जवळ आला. आई मला भूक लागली जरा जेवण दे. हा आई म्हटली देते बाळा. आपले भाऊ कुठे रे दोघं? तो म्हणे आई तुझ्या वंशाचा दिवा मी तसा आता एकटाच राहिलोय. आणि ते दोघं अगं मी नाही म्हणू मूर्ख होते. ते हत्ती बरोबर भेटले मेले असतील ते आतापर्यंत. ते म्हणे जेवून घेतो. त्याला खाऊ दिलं आणि सिहीन त्या पिलाला काय म्हणते ऐका. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्रते यस्मिन कोले तो मुत्पन्न गजस्त तर न हन्यते. कोल्या शोरोसी तू शूर आहे कृतविद्योसी हुशार आहे दर्शनीयोसी पुत्रते तुझ्याकडे पाहिलं की पुत्रवत प्रेम करावं वाटतं इतका देखना आहे. पण बेटा कोल्या यस्मिन कोले तो मुत्पन्नो तुझ्या घरात जन्माला आला जिथं उत्पन्न झाला गजस्तत्र न हन्यते. तुमच्या अंगात इतकं बळ नाही की तुम्ही हत्तीची शिकार कराल. तुम्ही करू शकत नाही हा दोष तुमचा नाही. पण हत्तीची शिकार करणाऱ्या माझ्या पोरांवर निदान त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवावा ही तुमची लायकी नाही. दोष तुमचा नाही रे तुमच्या रक्ताचा आहे. तुला जर जिवंत राहू वाटत असेल कोल्या तर माझे पोरं घरी यायच्या अगोदर तू इथून निघून जा. नगरसेवक निवडून आणायचे आम्ही
आणि घेऊन कोणी दुसराच जायचा यशाचं श्रेय माया पोराला खपत नाही ते. लढणारी माणसं खपून घेत नाही ते. साला पॅनल आम्ही उभं करायचं आणि गाड्या दुसऱ्यांच्याच. निवडून आल्यावर त्यांनी आम्हाला ठेंगा दाखवायचा. अरे थकबाकी भरायची लायकी नव्हती महानगरपालिकेची, त्यांच्या थकबाकी आम्ही भरून त्यांना निवडून आणलं आणि त्यांनी आम्हाला ठेंगा दाखवायचा आहे. कोण्या मर्दाला सहन होणार आहे महाराज? कोणत्या लढवय्या माणसाला सहन होणार आहे? म्हटलं आम्हाला कौतुक शिकवायचं नाही. तुला खाऊ आम्ही घातलं आणि आम्ही माझ्या पोराच्या ताकदीवर संशय घेतो. तुला जिवंत राहू वाटत असेल तर निघ इथून, निघ लवकर, नाही तर आले आले माझे पोरं तुझ्या नरडीचा घोड घेतील. वसई विरारकर नाटकातलं कोल, अनुकरणातलं कोल सिंहाच्या दारात जिवंत राहू शकत नाही. जसं नाटकातलं कोल सिंहाच्या दारात चालत नाही, तशी नाटकात केलेली उपासना श्री ज्ञानोबा तुकोबारांच्या दारात चालत नाही महाराज. भगवंताच्या दारात चालत नाही. नाटक नाटक आहे, ते कधीतरी पितळ उघड पडणार, कधीतरी मरावं लागणार. तुकोबारे म्हटले बाबा रे, नाटकच करायचं, पितळ उघड पारून जीवनाचं वाटोळ करायचं, तसं अनुकरण करू नको. त्यापेक्षा जीवाभावाचं अनुसरण कर. आपण ते जर जीवनात घडलं तर प्रसाद, त्या अनुसरणाचा प्रसाद किती उंच अवस्थेचा असू शकतो. ऐक ना बाबा, सेवेला निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अनुसरे अंतराला संसारा. तुकोबारांचं वचन आहे, ज्याने योग्य ठिकाणी शरणागती स्वीकारली त्याला प्रसाद मिळणारच. कोणता प्रसाद मिळणार? अनुसरे तो अमर झाला, अमर पदाचा प्रसाद मिळणार. कोण देणार? देव उदार होऊन भक्ता देतो अमर पदे. देव उदार होऊन भक्ता देतो
थोर वैरी या सीतेची दे देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे हे देह सार्थक अंती देखा जा मेळ तारीला नामे येणे मुकुंदे देखा जा मेळ तारीला देखा जा मेळ तारीला नामे येणे मुकुंदे देखा जा मेळ तारीला नामे येणे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवा नमो भगवते वासुदेवाय देव बुधार होनी भक्ता देतो अमर पदे देतान म्हणे साना थोर वैरी या सीतेची दे देह सार्थकांती वासुदेव आद्य छंदे कोणाला दिलं अरे देखा जा मेळ तारीला नामे येणे मुकुंदे किती बिघडलं होतं त्याचं आयुष्य पण देवानं ठरवलं याला अमर करायचं नारायण नावाचा जप मुखात आला आणि त्याचं कल्याण झालं देवानं ठरवलं तर भलं फक्त एकदा शरणागती स्वीकारली त्याने अमर झाला एकदा शरण या तुम्हाला रामायणातले गोड उदाहरण सांगतो रावणाचा मामा कोण मारीच रामायणात बरेच मामा झाले पण महत्वाचा मामा मारीच तसे महाभारतात एक मामानं झाला शकुनी कृष्णाचा एक मामा झाला कंस इतिहासात एक मामा झाले बातमी कळली शेलार मामाला तो धावत गळापाशी आला सामना दोघांमध्ये झाला उदयभान खाली पडला उदयभान खाली पडला गडा हरिण बना म्हटले कशा करता मला त्या सीतेला पकडायचंय त्यांनी सांगितलं रावणा सहन करणारी स्त्री आहे ती तिचा नाद करू नको जळून राख रांगोळी होईल आयुष्याची तुझ्या तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघू नको रावणानं ऐकलं नाही हरिण कशाला बनवायचंय मला सीतेला पकडायचंय आणि तुम्हाला माझं ऐकावं लागेल मारीच ऐकायला तयार नाही रावणानं तलवार काढली मारीच्या मानेला लावली ऐका तू जर माझं ऐकलं मामा तर तुझं भलं आहे आणि तू जर माझं नाही ऐकलं तर मी तुझं मुंडकं तोडणार आहे अरे रावणा मी जर हरिण झालो तर मला राम मारेन रे आणि तुम्ही जर हरिण नाही झालात तर तुम्हाला रावण मारणार आहे झालो हरण तरी मरण आणि नाही झालो हरण तरी मरण पण झालो हरण तर मारतो राम नाही झालो हरण तर मारतो रावण रावणाच्या हातून मरून नरकामध्ये खितपत पडल्यापेक्षा आणि या आयुष्याचं कायमचं इतिहासाचं दार बंद केल्यापेक्षा प्रभू श्रीरामाच्या हातून मरून एकदा शरणागती स्वीकारू मरण स्वीकारू जन्मभर आपण अमर होऊ इतका अमर झाला की वसई विरारच्या समर्थ सेवा मंडळाच्या भजनी उत्सवाला 16 वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळेला एक कीर्तनात एका राक्षस असलेल्या मारीच्याचं नाव या नारदाच्या गादीवरती घ्यावं लागतं हा अमर पदाचा शरणागतीच्या आधारावर मिळालेला प्रसाद आहे निंदितेहि तेने वंदे वंद केली निंदितेहि तेने वंद केली निंदते वंद केली निंदतेहि हे अंगीकार जप केला नारायण निंदतेहि तेने वंद केली वंद केली वंद केली
त्यांनाही वंद्य त्यांच्याही पूजेला पात्र बनवण्याचं काम जगन्नियंता करतो. अनुसरे तो अमर झाला प्रसाद अंतराला संसारा, याचं अंतर वाढेल. इथं संसारा शब्दाचा अर्थ देह असा काढायचा. याचं अंतर वाढवण्याकरता आपण जन्माला आलो. आपण दिवसागणिक याचा अंतरच कमी करायला लागलो. याच्यावरच आपलं प्रेम जाळायला लागलं. याचा आणि आपला दुरावा आपल्याला सहन होत नाही महाराज. माणसं माळा घालतात पण कधी भाव वाढल्यावर आणि दात पडल्यावर. त्याच्याशिवाय माणसाला मावळ घालावी वाटत नाही. म्हणजे काय लोकांचा याचे जीव आहे. भाव वाढले आणि दात पडले की ते म्हणतात आता माळा घातल्या पाहिजे. फार पठ्ठ्या आतापर्यंत जिभेचे चोचले पुरवले, देहाचे चोचले पुरवले ना. आता याद आली तुला देवाची. 60 वर्षाच्या वरती तू सरकार चालत नाही आणि म्हातारपणात ती सगळी माणसं इकडे येतात. म्हणजे देव त्यांना असं वाटतं आम्हाला याच कालावधी स्वीकारतो. अरे तुला कोणी सरकारमध्ये या जगामध्ये किंमत देत नाही. 60च्या पुढं यातली ताकद गेली की लोक तुला काढून देतात, रिटायर करून. जा निघ, कोणताही डिपार्टमेंटमध्ये सहभागी व्हा. ताकद संपली, खेळ संपला. आणि खेळ संपलेल्या माणसाला असं वाटतं परमार्थ करू, म्हातारपणी भक्ती करू. काळ काय तुझा आज्ञा धरू. तो तुझं काय ऐकणार आहे का? दिवसागणिक काळ बदलतोय. रोज मरणाची आठवण ठेवा. उपमुख्यमंत्री होते अजितदादा. इतका मोठा गोड माणूस, महाराष्ट्राचं काम करणारा. नियती इतकी निष्ठुर आहे महाराज की 3 मिनिट दिले नाही अजितदादासारख्या इतक्या मोठ्या नेत्याला. 3 मिनिट. काय निष्ठुर आहे काळ मरणाचा. सांगून येत नाही महाराज काळ वेळ. मला लय हौस होती अगोदर विमानात बसायची. म्हणजे विमानात बसायचं म्हटलं की मला आनंद व्हायचा. नागपूर जायचं, पुण्यावरून सहज मी जायचो, गाडी लावून द्यायचो पुण्याला. मुंबईला तर खूपदा गाडी लावून दिली. नागपूरच्या भागातले कीर्तन करायचे, पुन्हा मुंबईला यायचे. द्राविडी प्राणायाम. छंद होता, आनंद होता विमानात बसण्याचा. आता विमान चित्रात पाहिलं तरी मला भीती वाटते. खरं सांगतो मला. कारण विमानात बसायला तिकीट लागतं आणि उतरायला नशीब लागतं. जे कधी काळी कोणाचं बदलेल सांगता येत नाही मला. फार अवघड झालंय सगळं. अहो एका बहादरानं 3 एकरात फेकल्या जाईल एवढा खवा निकृष्ट बनवलेला होता भेसळ. ते श्री तुकाराम मुंडे साहेबांनी केलेली कारवाई बघा तुम्ही. कॅन्सरचं प्रमाण वाढलं. तुम्ही जे सारं अन्न खाताय, मी खातोय, हे विष आहे. विष. याच्यापेक्षा एकदा विष खाऊन मेलेलं बरं. हे रोज विष खाऊ घालतोय आपण आपल्या पोरांना. पिझ्झा काय, बर्गर काय, बाहेरचं खाणं काय, काय अवस्था झाली. सात्विक आहार लोकांना नकोय. घरचं बायकोनं बनवलेलं अन्न, ताटात आलेले पदार्थ नकोय. जरा ग्रामीण भागातल्या 2 शेतकऱ्याशी जोडून राहा. पण शहरात राहणाऱ्या लोकांना माझी प्रार्थना आहे, पिकवलेले माहिती असलेले तांदूळ घ्या. घरचीच डाळ घ्या एखाद्याची. तूर डाळ तुम्हाला डाळीसाठी पाहिजे ना, पोरांना घरची डाळ खाऊ घाला. 2 पैसे जास्ती द्या एखाद्या शेतकऱ्याला. पण केमिकल मिश्रित काही खाऊ नका. 2 दिवस जास्त जगायचं असेल तर जेवढ्या महिला कीर्तनात बसल्या त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, बुवा तेलाचा वापर कमी करा आणि तेलाच्या जागी तुपाचा वापर वाढवा. तूप खा. राजस्थानी लोक तूप खातात. 100 रुपयाची भाजी घेतली ढाब्यावर जेवायला तरी वाटीभर तूप घेतात भाजीत. आपण तो तूप म्हटलं की आपली बायको म्हणते चूप, काय का तूप आहे. मग तो तुपाचा नाद सोडून देतो. तो 90चाच नादी लागतो. तो जाऊ दे, तूप देत नाही. चांगला खाऊ पिऊ घाला. घरात चांगलं वातावरण स्त्रीला निर्माण करता आलं पाहिजे महाराज. थोडे परी निरे असं प्रमाण आहे. थोडंसंच खायचं पण शुद्ध सकस अन्न माणसानं खाल्लं पाहिजे. दूध दुभतं आपल्या लेकरांच्या. तुम्ही शहरी भागातली माणसं आता काय बोलावं तुमच्याबद्दल. तुम्हाला तर चांगलं दूध भेटतं का? अरे हे पिशवीतलं, हे बॅगमधलं दूध आहे ना, हे विष आहे. विष. काय सांगावं तुम्हाला. यापेक्षा न पिलेलं बरं आहे ते. पण तुम्हाला आता चान्स नाही, ऑप्शन नाही. फार बिझी शेड्यूल आहे तुमचा. लाईफ तुमची एकदम स्ट्रगल आहे तुमच्या आयुष्यात. कोण म्हणतं शहरी लोकांना सगळं सुख मिळतं? मी फार जवळून अनुभवलेलं आहे. परिवाराच्या लांब राहून, आहे त्या वातावरणात जगून, शुद्ध हवा सुद्धा तुम्हाला मिळत नाही अशा ठिकाणी प्रपंचासाठी धडपड करावी लागते. याचंच नाव संसार आहे. माझी विनंती आहे, आपण फार थोडे दिवसाची सोबती आहे सगळेच.
आपलं आयुष्य असं लंबी उम्र के घोडे नाही आहे आपण, बस थोडी दूर जाना आहे. दिवसभर इतकं चांगलं वागायचं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करायचे की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. आणि मानवी नरदेव मिळाला तर इतकी ज्ञानोबर आहे तुकोबऱ्यांची माझ्या मुक्ताबाईची सेवा करायची की पुन्हा पांडुरंगानं याच महाराष्ट्रात जन्माला घालून आपलं भजन ऐकलंच पाहिजे, आपल्याकडून सेवाच करून घेतली पाहिजे. येणारे दिवस असे येणार आहेत की तुम्ही पाहू शकत नाही. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नव्हतं समर्थ कृपा भजनी मंडळ, त्यामुळे वेळ संपली. माझी जवळजवळ कीर्तनही संपलेलं आहे. काळ कसा आलेला आहे उंबरठ्यावर आहे का. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या 5 वर्षाची कन्या व्रतार मागे, 6 वर्षाची कन्या गर्भी न राहील. आई काय कलियुगाची थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी. प्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी. ऐसा शकून दादा ऐका ऐका निर्धारी. त्यांच्या आवाजात आवाज दिला तुम्हाला मला साधू संतांनी. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. ओ माझे माय बाप, सगळ्या कीर्तनात बसलेल्या श्रोत्यांना या वारकरी संप्रदायाने मायबाप करावं. मायबाप ऐकावं, गळ्यात माळ घालावं, एकादशीचं व्रत करावं, पंढरीची वारी करावं. मायबाप भजन कर मायबाप. अरे मृत्यू यायच्या अगोदर कर मायबाप हे सगळं. उठा उठा किती मायबाप कैसी लागली से झोप. उठा उठा किती मायबाप कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. एक ताली वाजवा सगळ्यांनी. एक एक एक. उठा 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 किती माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. हुजूर लावून या तुकला एवढी खेप, तुकला एवढी खेप. हुजूर लावून या तुकला एवढी खेप, तुकला एवढी खेप. हुजूर लावून या तुकला एवढी खेप, तुकला एवढी खेप. हे हुजूर लावून या तुकला एवढी खेप, तुकला एवढी खेप. उठा 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 किती माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. आमचं ऐका, ऐकलं तर भलं होईल, नाही तर परिणाम बघा. परिणाम काय. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल
हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल टाळ वाजवा टाळी वाजवा सगळ्यांनी बसल्या जागेवरून आनंद घेतला तरी चालेल पण टाळी वाजवा सगळ्यांनी शरद शेवटी बा टाळ बांधून नेईल शरद शेवटी बा टाळ बांधून शरदच्या वाटी बा गळ बांधून नेईल शरदच्या वाटी बा गळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल बाजाईल आमचे काय बाजाईल बाजाईल आमचे काय बाजाईल पिंगळा 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 बहादुरी बोली बोललो तो देखा पिंगळा बहादुरी पिंगळा बहादुरी बोली बोललो तो देखा पिंगळा बहादुरी हे पिंगळा माधवारी कोणी बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत देखा पिंगळा माधवारी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे भक्तीमेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे भक्तीमेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे भक्तीमेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग अवगा 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 दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे चित्त जाना तुम्ही चित्त जाना टिपरीवाला त्या गाईओ देदराला तुम्ही देदराला देदराला गाईओ करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात ओ ओ दान मागायाचं अनुदान मागायाचं दान मागायाचे अनुदान मागायाचे हम वाग्या सोहम वाग्या सोमवाग्या हम वाग्या सोहम वाग्या प्रेमान ग्रावारी सावधोनी भजने लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या एकदा सगळे म्हणा मी पुढे म्हणतो तुम्ही मागे म्हणा सगळे माझ्या माझ्या ए माझ्या हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या
सगळं घरी रोज आहे का? ताण घेऊ नका. कोणाकोणाचा ताण घेता येतं? किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. ताण घेता कोणाचा? हॅप्पी राहा. महिला मंडळी दरवाजा बंद करायचा आणि अर्धा पाऊण तास नाचायचं धनाधन रोज. फक्त भांडे पाडू नका म्हणजे झालं मावले हो घरातले. गाण्याचा नाचण्याचा शेवट कोणासाठी असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर विशाल महाराज खोलेंनी प्रमाण सांगितलंय, लिहून ठेवा. सांगा तुकोबरींचं प्रमाण आहे, गाऊ नाचू विठो तुझा करून वाद. परमार्थ हसण्याकरताय, आनंद साजरा करण्याकरताय, रडण्याकरतानाही खूप मोठा आनंद आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आजवर 16 वर्ष जसं भजनाबरोबर आपण अनुसरण टिकवलं तसं अनुसरण भजनावर बरोबर. तुका मरे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते मोठेपणाला पाहू नका, भजनाला प्राधान्य द्या. ख्रिश्चन ये गिरजा गडबडे, इस्लाम मस्जिद में पडे, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. पर हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. आपण आपली आराधना, आपलं नीतिमूल्य विसरू नका, एवढीच प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो. संसारा या देहाचं वज उदात्तीकरण करायचं नाही, वाढवायचं नाही, त्याला जीवनातून वजा करायचं. हा वजा झाला की प्रसाद न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागला आणि पुन्हा सेवा करावी लागली. गर्भवासाचं दुःख गर्भवासाचं दुःख मानत नाही. मोठ्या सुखामध्ये छोटं दुःख वजा जसं होतं तसे आमचे संत ते दुःख वजा करतात. तुकोबारे म्हणतात, अहो इतका लळा परमात्माच लावतो, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. आम्हाला लळा लावणारा दुसरा तिसरा कोणी नाही, आमचा परमात्मा आहे. त्याच्याबरोबर नातं जोडलं की मग अवाटली सदा बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. इतर सगळं आवडतं, कोठवर तो आवडत नाही तोवर. आणि फळाची हवा हृदयी कामा केला री गावा, की तयाचे आसनी दिवा ज्ञानाचा गेला हरवलेलं ज्ञान. आम्हाला सहकार्य करत नाही, पण तेव्हाच सहकार्य करायला लागतं ज्या दिवशी तादात्म्यच भगवंताशी जोडल्या जातं. ते एकदा जोडलं की तुकोबारे म्हणतात, तो आमच्या रक्षणाला येतो. अभंगाचं शेवटचं चरण. त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाती सत्ता, त्रिभुवनी जाती सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाची सत्ता, त्रिभुवनी जाती सत्ता, त्रिभुवनी जाती सत्ता. तू कया रक्षिता तो झाला, तू कया रक्षिता तो झाला, तू कया तू कया रक्षिता तो झाला, न देखती गर्भवास, कधी दास दास, कधी दास विष्णूचे विष्णूचे, कधी दास दास विष्णूचे. कधी दास विष्णूचे, दास
विष्णूचे न देखाती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी सर्व टाळा हरी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई जय जय विठोबार टाळी वाजवा सगळ्यांनी म्हणा बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज टाळी वाजवा मायबाप म्हणा सगळ्यांनी चला जरा घाई करा चला चला विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई 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 हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई माता श्री ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज महाराज की जय भारत माता की वंदे जय जवान जय किसान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान हा ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली आता 2 मिनिट सगळ्यांनी खाली बसा 2 मिनिट आपण थोडीशी शिस्त सांभाळावी लागणार आहे आपल्याला सगळ्यांनाच
एक मोजून 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपणार आहे. दिवसभर आजही आणि याच्या अगोदरची जवळपास 4-5 महिने हे सगळे समर्थ कृपा भजनी मंडळाचे सन्माननीय सभासद खूप मोठी या कार्यक्रमाची तयारी करत आहे आणि तुमच्या उपस्थितीनुसार या कार्यक्रमाची खूप चांगली शोभाई महाराष्ट्र पाहतोय सध्या. तुम्हाला विनंती, एक 5 मिनिट आपण थांबा. सूचना होईपर्यंत निवेदक बोलतील, एक 2-5 मिनिट तेव्हा हा कार्यक्रम संपेल. जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, टाळकरी मंडळी खाली बसतील आणि नंतर आपण बोला. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. दिलेले पुरे वेळे वाकोडे होतय. करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच तर. नाही विचारिला अधिकारणे. करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच तर. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच तर. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. दादा माईक काढू. पुढे एकदा आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री समर्थ कृपा भजन मंडळ आयोजित आजचा हा 16वा वर्धापन दिन सोहळा, भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आणि नुकतंच ज्यांची ही हरिकीर्तन सेवा संपन्न झाली ती महाराष्ट्राचं एक लाडकं असं, एक तरुण आणि उमदं असं कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण श्री विशालजी महाराज खुल्ले महाराजांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आपली सेवा सादर केली आहे. मित्रांनो, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराज, मी आपणाबद्दल काही 2 दिवसांपूर्वी मी या कार्यक्रमाचा सकाळपासून निवेदक होतो. मित्रांनो, महाराजांचं वय किती असेल? महाराजांचं वय किती असेल? तुम्हाला कोणाला कल्पना आहे? जवळपास 34 ते 35. आणि या इतक्या कमी वयामध्ये आज महाराजांनी महाराष्ट्रभर अनेक कीर्तनं केलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं हा एक चेहरा आपल्या महाराष्ट्रासाठी एक तरुण आणि युवा प्रबोधनकार कीर्तनकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. खऱ्या अर्थानं या नेतृत्वासाठी आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील सातत्यानं त्यांचं कौतुक करत असतात. आणि महाराज, आपला संत चोखोमोळा पुण्यतिथीचा आपला जो सप्ताह होता तो मी पाहत होतो आणि खऱ्या अर्थानं या सप्ताहामध्ये आपण अतिशयरित्या सुंदररित्या आपण त्या ठिकाणी सेवा केलीत. आणि खऱ्या अर्थानं आज महाराजांनी सांगितलं आहे, अतिशय चांगला उपदेश या ठिकाणी आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. अनुकरण आणि अनुसरण कशा पद्धतीचं करायचं, माणसाने काय त्याचं आत्मपरीक्षण करावं, काय त्यातून बोध घ्यावा, आज या कीर्तनाचा संदेश महाराजांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. महाराजांचं मनापासून स्वागत करेल. यानंतर याच ठिकाणी आजची जी स्पर्धा झाली होती त्याचं पारितोषिक वितरण सोहळा देखील होणार आहे. अनेक मान्यवर अतिथी आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. आणि या कीर्तन सोहळ्याला ज्यांनी खऱ्या अर्थानं हा सोहळा सौजन्य केला होता ते आमचे आदरणीय संदीपजी कासरुंग माऊली, आपणास विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती या. आमच्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील हे व्यक्तिमत्व आहे आणि समाजसेवेची प्रचंड आवड आहे. आणि श्रीवर्धन तालुक्यातील हे व्यक्तिमत्व आहे आणि गत वर्षापासून मी त्यांना पाहतोय की आपण या कार्यक्रमासाठी आपलं मौलिक असं सहकार्य या ठिकाणी बजावत असता. आणि आजचा जो आपण सोहळा पाहतोय या सोहळ्यातील सगळ्यात मोठं असं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने ही कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झाली ते आदरणीय संदीपजी कासरुंग माऊली यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करेन. ते राजकारणामध्ये कार्यरत आहेत, परंतु राजकारणानंतर समाजकारण किती महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी त्यांनी हा दाखवलेला पायंडा निश्चितपणे तो आम्हा सगळ्यांना अभिमानास्पद वाटणार आहे. तसेच आदरणीय निलेशदादा देशमुख सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती करतोय आपण या. आपण या ठिकाणी महाराजांचा अतिशय सगळ्यांनी महाराजांवरती पुष्प सुमणे उधळलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. अजून त्यांचा प्रवास खूप बाकी आहे आणि खऱ्या अर्थानं या अल्पावधीमध्ये त्यांनी आज महाराष्ट्राभर आपलं नाव केलेलं आहे. मी पुन्हा एकदा या महाराजांचं आणि त्यांच्या समवेत सर्व आमचे ही कीर्तनसाथी वारकरी मंडळी या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. आपण सर्वप्रथम महाराजांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी विनंती करतो आहे आदरणीय श्री समर्थ कृपा भजन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अरविंदजी मोरे माऊली आणि त्याचप्रमाणे हा कीर्तन सोहळा ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झाला होता ते आदरणीय संदीपजी कासरुंग माऊली
त्याचप्रमाणे सभापती साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी महाराजांचा यथोचित सन्मान करू. त्याचप्रमाणे आदरणीय नरेंद्रजी पाटील माऊली आपण असाल, कृपया व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे किशोरजी पाटील साहेब आपणास देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. आपण महाराजांचा या ठिकाणी हा यथोचित सन्मान करतो आहोत. हरिभक्त परायण विशालजी महाराज खोले यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आपल्या या सगळ्या श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केलेलं आहे. असं पाहण्यासारखं आणि भावणारं कीर्तन त्यांच्या आजच्या या सभेतून या ठिकाणी आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळालं. सन्माननीय श्रीयुत संदीपजी कासरुंग माऊली आणि सर्व पदाधिकारी, सर्व या ठिकाणी मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण हा महाराजांचा सन्मान करतो आहोत. मित्रांनो, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, ते इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, असा हा एक ऐतिहासिक सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. तुम्ही सर्वजण आणि खास करून या संख्येनं जास्तीत जास्त महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या, त्या सगळ्या ताईंचं मी या ठिकाणी माऊलींचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून स्वागत करेन. महाराजांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. कारण त्याचबरोबर या आजच्या या कार्यक्रमाला मृदुंग महामेरू म्हणून ज्यांची साथ होती, ते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल, त्यांचा मृदुंग तुम्ही सगळ्यांनी अनुभवला आहे. आणि विशालजी महाराज खोले त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांचं वर्णन करताना म्हणत असतात, त्याचप्रमाणे या सोहळ्याला ज्यांनी गायनाचार्य म्हणून साथ दिली आणि ज्यांनी आज या दिवसभरामध्ये या सर्व स्पर्धेचं परीक्षण केलं, ते आपल्या महाराष्ट्राचं एक लाडकं असं व्यक्तिमत्व स्वर अलंकार हरिभक्त परायण श्री महेश्वरजी भगुरे गुरुजी, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो वर्षभरात 275हून अधिक विद्यार्थी या आध्यात्मिकचं गायनाचं धडे घेत असतात, शिक्षण घेत असतात. असं हे महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं गायनाचार्य स्वर अलंकार हरिभक्त परायण श्री महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. त्याने मागाशी सांगितलं की नाशिक येथे काळाराम मंदिर या ठिकाणी त्यांचं कीर्तन होतं आणि त्यांचं गायन होतं. या गायनाचा आस्वाद आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देखील 2 तास केवळ त्यांच्या या गायनाचा आस्वाद घेतला आहे. म्हणजे किती महान व्यक्तिमत्व पहा. आणि महान व्यक्तिमत्व आज या नालासोपारा शहरामध्ये, नालासोपारा नगरीमध्ये आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं आहे, अर्थातच श्री समर्थ कृपा भजन मंडळ यांचे मनापासून आभार करेन. यानंतर दुसरं व्यक्तिमत्व आहे या सोहळ्याला ज्यांनी मृदुंग महामेरू म्हणून साथ दिली, ते महाराष्ट्रातील ख्यातनाम वादक, ज्या महाराष्ट्राच्या अनेक पखवाज यादीमध्ये त्यांचं नाव सन्मानाने आदराने घेतलं जातं, खऱ्या अर्थानं परभणीचा वाघ. विशालजी खोरे महाराज सातत्याने त्यांचं वर्णन करताना म्हणतात की परभणीचा वाघ खऱ्या अर्थानं त्यांच्या या बोटांमध्ये जादू आहे, असा हा एक लिवल्या कलावंत, अर्थातच महाराष्ट्रातील ख्यातनाम वादक मृदुंग महामेरू हरिभक्त परायण श्री कृष्णाजी महाराज भोरकडे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. पुन्हा एकदा आजच्या या सोहळ्याला या विशाल गर्दीमध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेला ज्यांनी परीक्षण केलं, ते आमच्या या मुंबईतील आणि पश्चिम हार्बर वेस्टर्न अशा तिन्ही लाईनमधील एक गोडवा म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण जातं, ते आदरणीय अनंत शेणाय माऊली आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे. आपण या स्पर्धेमध्ये दिवसभरामध्ये या स्पर्धेचं अतिशय उत्तमरित्या परीक्षण केलेलं आहात. थोड्याच वेळामध्ये आपल्याला हा परीक्षकांचा निकाल आपणासमोर येणार आहे. असं आमचा हा एक गोड आवाज. आणि खऱ्या अर्थानं याच रेल्वे प्रवासामध्ये गायन शिकून आज ते परीक्षक इथपर्यंत ती मजल मारत आहेत, ही गोष्ट तुम्हा सगळ्यांसाठी फार अभिमानाची आहे. श्रीयुत पंढरीनाथ पाटील महाराजांचा आपणास विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती या.